नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय महामुंबई। खासदार हेमंत पाटील हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। कार्यकर्त्यांसह पाटील वर्षा बंगल्यावर पोहोचलेत असं कळतंय। हिंगोलीच्या जागेसाठी पाटील समर्थक हे आग्रही आहेत। हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, पण त्या ठिकाणी उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसात आल्या आणि या पार्श्वभूमीवर हेमंत पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याचं कळतंय। हिंगोलीच्या जागेसाठी पाटील समर्थक आग्रही आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे वर्षा बंगल्यावरती दाखल झालेत। त्यामुळे वर्षा बंगल्यावर आज एक प्रकारे हेमंत पाटील यांच्याकडून हे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याचं कळतंय। राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, हे शक्ती प्रदर्शन कशासाठी? विलास, महायुतीतल्या अनेक जागा ज्या जाहीर झालेल्या आहेत, ज्या होणार आहेत, त्या ठिकाणी इच्छुक आणि नाराज उमेदवारांची संख्या ही कमी नाहीये। आणि याच टप्प्यात हेमंत पाटील यांचं नाव जरी जाहीर झालं असलं तरी सध्या सुरू असलेल्या राजकीय समीकरणानुसार आपल्याला काही धोका तर नाही ना, या हिशोबाने हेमंत पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। याचबद्दल आपल्या कार्यकर्त्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावं असं देखील त्यांची इच्छा होती। मात्र आज जी पद्धत आहे, ज्या पद्धतीनं शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, याचनुसार आमचा उमेदवार कायम राहावा यासाठी, या छक्की प्रदर्शनासाठी हेमंत पाटील इथं आलं असल्याची चर्चा जी आहे ती होताना दिसते। एकंदरीत महायुतीमध्ये भाजपनं 24 आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं मिळून जवळपास 10 जागा या घोषित केलेल्या आहेत। एकूण 34 जागा जरी जाहीर झाल्या असल्या तरी देखील येत्या काळात ज्या पद्धतीनं दररोज वेगवेगळ्या पदाचे सर्वे येत आहेत आणि हाच सर्वे वॉर कुठे ना कुठे अडचणीचा ठरतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांसाठी। आणि त्यामुळे आपली जागा, आपली उमेदवारी विद्यमान खासदार याचबरोबर बरोबर आहे ती कायम राहावी याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काही जणांचा तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि तिकडे नेत्यांची मात्र बैठकांचं सत्र सुरू आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।